दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या उमेदवारीवरून एवढे दिवस स्थान वाढवून ठेवणाऱ्या राज्याचे मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत या बंधूंनी या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे स्पष्ट केले आहे। यामुळे भाजपाने नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे। हे पहिल्यांदाच नाही तर दुसऱ्यांदा घडले आहे। तेव्हाही सामंत बंधूंनी कस खाल्ली होती आणि खासदारकीची जागा नारायण राणेंचे थोरले पुत्र निलेश राणेंना सोडली होती। 2009 साली कोकणात बऱ्यापैकी राष्ट्रवादीची ताकद होती। या मतदारसंघात 2 राष्ट्रवादीचे आमदार होते। नारायण राणे तेव्हा काँग्रेसमध्ये होते तर सामंत बंधू राष्ट्रवादीत। तेव्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ कोण लढवणार यावरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाली होती। या बैठकीत नारायण राणेंचे कट्टर विरोधक संदेश पारकर यांनी उदय सामंत यांना दावेदारी सांगा, ही सीट आपल्याला लागेल असे सांगितले होते। अनेकदा आग्रह करूनही उदय सामंत यांनी तेव्हा माघार घेतली आणि ही सीट निलेश राणेंच्या पदरात गेली। पुढे निलेश राणे या मतदारसंघातून खासदार झाले। तेव्हा कस खाल्ली नसती तर कदाचित सामंत बंधूंपैकी एक खासदार झाले असते। यानंतर आता देखील पुरेपूर संधी असताना सामंत बंधूंनी दावा सोडल्याचे जाहीर केले। यामागे किरण सामंतांना विधानसभेवर पाठवण्याचा शब्द भाजपाकडून मिळाल्याची चर्चा आहे। कदाचित राजापूर मतदारसंघातून किरण सामंतांना विधानसभेचे तिकीट मिळण्याचे व तिथे राणेंचे समर्थन मिळण्याचा शब्द मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।